ठाकरेच्या खांद्याला खांदा लावून मध्ये खऱ्या अर्थाने त्याच वयामध्ये त्याच क्षणामध्ये त्याच वर्षामध्ये क्रिकेटला सुरू केलं. सूरज पष्टे असेल, राहुल पाटील असेल, मग त्यानंतर आपण जर पाहिलं तर प्रशांत घरत असेल, हे 6 खेळाडू ज्याने खऱ्या अर्थाने आपला प्रवास केला क्रिकेटमध्ये आणि तो मात्र नक्कीच आपल्या गावाकडे बिलॉंग केलं. यावेळी पहिलाच बॉल कव्हरला खेळायचा प्रयत्न केलाय, खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. इथे मात्र निलेश शिर्केची बॅटिंग, एक लेफ्ट बॅटर म्हणून त्याची ओळख आहे. तसे ग्रामीण टेनिस बॉलमध्ये सातत्याने एक चांगलं फिटनेस, एक चांगलं क्रिकेट त्यांच्याकडनं आपण पाहत आलोय. आज देखील तीच अपेक्षा असेल गावदेवी शिरवलीला. राहुल एक्सप्रेस, कारण आंबोडेकरांची एक्सप्रेस ज्याला म्हटलं जातं, एक भन्नाट वेग त्याच्याकडे आहे आणि गोलंदाजीने त्याने वेगळं स्वरूप, वेगळं स्वराज्य स्वतःच्या सोबतवरती निर्माण केलं. आणि आज देखील पाहू शकाल की राहुल पाटीलला पाहण्याकरता खूप सारे फॅन्स फॉलोइंग आता तरी सध्या तरी या विभागाबद्दल त्याच्याकडे आहेत, कारण नुकताच झालेली स्पर्धा तिथे देखील पाहायला आपल्याला मॅन ऑफ द सिरीज म्हणून ह्या खेळाडूचं नाव घेतलं गेलं. आज देखील पुन्हा एकदा पाहू शकाल की सर्व नवीन टीम आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं पूर्ण टीम आज येत नाही आहे. गावदेवी आंबोडे अनेक खेळाडू मात्र आज पाहायला मिळत नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आज राहुल पाटील या पुन्हा स्पर्धेमध्ये उतरताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल डिलिव्हरी केला गेला, परफेक्ट इथे पाहू शकाल आपला ब्रह्मास्त्राचा वापर केला, गोल्डन बॉल आपण मात्र क्रिकेट विश्वातील. नेक्स्ट बॉल यावेळी पॅचेज फाईनला बॉल निघून चला डीप मध्ये, तिथे मात्र कॉल केलं नाहीये. कॉल करणं खूप गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये गेम मध्ये किती आहात हे पाहिलं जातं, तुमचं लक्ष किती आहे हे पाहिलं जातं. शब्द देखील छोटा मात्र कार्य खूप मोठा आहे आणि दोघांमध्ये कॉल झालाच नाही. तू घेऊ की मी घेऊ, मी घेऊ की तू घेऊ, अशा पद्धतीमध्ये सरळ चेंडू त्या ठिकाणी पाहायला की नक्कीच ड्रॉप होताना पाहायला मिळाला. सोपा झेल होता. फाईनचा खेळ नवीन की आपण पाहू शकाल, कारण असं म्हणताना क्रिकेट असं क्षेत्र आहे की तिथे वय मर्यादा नाही आहे. कारण 14व्या वर्षावरती जर्सी क्रमांक 10 प्रदान केली मास्टर बास्टर सचिन रमेश तेंडुलकर सरांनी आणि खऱ्या अर्थानं वर्ल्ड क्रिकेट विश्वाला गुरु म्हणून ज्यांना संबोधलं गेलं. आणि क्रिकेट असं क्षेत्र आज 40+ इयर्स देखील असेल तरी आपण सिनियर क्रिकेटर पाहतो. आता नुकताच प्रमोद शेट्टी सर म्हणाले की खऱ्या अर्थानं रिस्पेक्ट करत राहा, कारण सिनियर खेळाडूंकडनं मिळणारे टिप्स हे पुन्हा मिळणार नाही, कारण त्यांच्याकडे अनुभव असतो. नवीन खेळाडू थोडंसं हवेत देखील जातो, मग त्यानंतर त्याला असं वाटतं की मी करू शकतो, त्याचं काय ऐकायचं मध्ये चुकीचं आहे. कारण एखाद्या वेळी तेच आपण पाहायला मिळते. नुकताच झालेल्या चांदी प्रीमियर लीग मध्ये आपण जर पाहिलं तर संतोष मडवी यांची बाईट्स आम्ही ऐकली होती आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं जी व्हिडिओ सातत्याने आपण चांदीकरांच्या प्रत्येक त्याच्यासाठी पाहायला मिळते. म्हटलं होतं की खऱ्या अर्थानं अनुभव ज्याच्याकडे असेल त्याला खऱ्या अर्थानं तुम्ही गुरु बनवत राहा, खऱ्या अर्थानं त्यांच्या टिप्स घेत्या. कारण असं म्हणतात ना, उद्याच्या दिवसामध्ये काय घडेल त्या तुम्हाला आदल्या विषयामध्ये चर्चा करावी लागेल आणि चर्चा केल्यानंतर तुमचा विजय नक्की असेल. यावेळी पीस पाहायला मिळतोय, कारण वेग हे त्याचं खऱ्या अर्थानं पहिलं क्षेत्र आहे. इथे मात्र वाईट बॉल लेग स्टंपला मिस करताना बॉल पाहायला मिळाला. सिंगल येते, सिंगलच्याच मदतीनं स्कोर कार्ड जाऊन बसेल गावदेवी शिरवली विदाउट विकेट, लॉस ऑफ 4 रन्स ऑन कार्ड. सुरुवात झाली आहे स्कोर कार्डला. मात्र राहुल पाटील सध्या तरी पाहू शकाल की मोठा स्ट्रोक मारू देत नाहीये. एक वेगवान तेज तरार त्याची गोलंदाजी आहे, पेस त्याचं सर्वात उत्तम क्षेत्र आहे. इथे मात्र लो फुटच बॉल खेळायचं होतं या पाऊस, इथे मात्र फील्ड केली जाते 30 सर्कलच्या आतमध्ये. एक सिंगलच्याच मदतीने धावसंख्या फलकावरती 5 या धावसंख्येवरती आहे. 5 मार्चच्या स्पर्धेची सुरुवात झाली होती, आज 6 मार्च आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर मॅच क्रमांक 3 तुम्हाला मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चौ बाजूला आपण पाहू शकाल निसर्ग म्हणून या विभागाची ओळख. समोर छोटस पर्वत देखील पाहतोय. यावेळी परफेक्ट स्टँड ऑन डिलिव्हर, टायमिंग प्रॉपर करून बॉलला फेकून दिला गेलाय. लाजवाब स्ट्रोक, मात्र बॉल निघून चालला तर ब्रँड ऑफ शिरवली षटकार 6 धावा. बॉल पाहायला मिळतोय खूप चांगल्या पद्धतीने. इथे गोलंदाजी पॉकेट बॉल आपण पाहू शकतो परफेक्ट, मात्र पाहू शकतो इथे मात्र परफेक्ट यॉर्कर वरती एक राईट हँड टार्गेट निघेल तर राहुल पाटील. 6 बॉलचा खेळ इथे पाहू शकाल कंप्लीट झाला. पहिल्या ओव्हर्स नंतर आपण जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली 12 या धावसंख्येवरती. 5व्या बॉल ते मोठा स्ट्रोक आला निलेश शिर्केच्या मॅटमधनं आणि तिथे मात्र धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचली. अजूनही मात्र 18 बॉल बाकी आहेत. त्याआधी आपण घेऊया छोटासा ब्रेक, देऊया डीजेला संधी आणि ऐकूया डीजेला.
आणखीन एक वेगवान आणि तेजदार गोलंदाजी सध्या तरी खूप चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी मार्क आपण पाहू शकाल. पंकज आणखी एक महत्वाची गोलंदाजी अंबोडेकर त्या ठिकाणी मात्र त्याला प्राधान्य दिलं गेलंय. राहुल पाटील नंतर आणखीन एक महत्वाचा गोलंदाज कोण असेल अंबोडेकर ते दुसरं नाव होतं पंकज. शिल्का पाहू शकता सायकल षटकारण खेळतो अजूनही मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 4 बॉल 9 धावसंख्येवरती आहे. पंकजचा पहिला बॉल डिलिव्हर केला गेलाय. खूप चांगल्यावरती पाहू शकते मात्र पेस पाहायला मिळतंय. पण म्हणतो ना की पंकजकडे तेवढेच मात्र एक नियंत्रण पाहू शकाल नक्की कंट्रोल देखील पाहायला मिळतंय. कारण लेंथ चांगली आहे, पेसचा वापर करतोय आणि इथे मात्र ऑन साइडला खेळायचं होतं. आडव्या बॅटनं दिली शिल्काला मात्र परफेक्ट बॉल हॉपसमच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळाला. थोडं स्विंग केलं त्या ठिकाणी. 16 वर्षाचा आहे पंकज मात्र आजही देखील चांगला क्रिकेट या वर्षामध्ये खूप सारं आमचं देखील मन जिंकलं अनेक स्पर्धेच्या माध्यमातून. यावरील लो फुटच बॉल पुन्हा पाहू शकाल. परफेक्ट अट्रॅक्शन पाहायला मिळते. बॉलला फेकून दिले जातात. सेकंड षटकार मात्र निलेशच्या बॅट मधनं आलाय. आणखीन एक पॉवरफुल ब्युटिफुल आणि सक्सेसफुल 6 धावा. सहा धावाच्या साइड स्कोर कार्ड बेकार जाऊन पोहोचलं पाहायला मिळतंय. आणखीन एक इस बार तो और ही बेहतरीन गेंद छापोची तारा मंडल बेहतरीन सिक्सर. व्हाट बैटिंग. पाचव्या बॉलवरती त्यानंतर मात्र पुढच्या सायकल एंड वरती एक सिंगलच्या मदतीने निलेश शिल्का सायकल एंड वरती आला आणि पंकजनं पहिला बॉल डॉट केल्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले. ते मात्र नो वेट अँड वॉच ओनली वन सेट फायर. सर निलेश शिल्काने मात्र यापर्यंत पाहू शकाल आतापर्यंत एक कोर्स मध्ये चांगल्या पद्धतीने चांगली पार्टनरशिप बाईट्स केली आणि त्यानंतर पाहू शकाल गोलंदाजी मार्कवरती खरपूर समाचार घेतला जातोय. यावर क्लास ड्राईव्ह परफेक्ट अंतरशुद्ध फलंदाजी सरळ मात्र 2 डिस्टन्सच्या मधोमध बॉल निघून चालला. आज क्लास सुपर ड्राईव्ह बस निलेश शिल्का मारफॉर्म शिरवली चौकार. वर्षभर महत्वाचा आधारस्तंभ म्हटलं मी आधीच मॅच स्टार्ट होण्याआधी की निलेश शिल्का एक महत्वाचा आधारस्तंभ आहे. या मॅचला खऱ्या अर्थाने एक चांगल्या पद्धतीने इथे ते म्हणतो पिकअप करतोय. एक चांगलं बॅटिंग करतोय. अखेर एक चांगला सोगाला इथे मात्र पुढे एकदा विकेट चालू बद्दल झेल होते कॅरी लालच पुरी बला 2 मोठे स्ट्रोक आले होते त्यांचा चौकार आला होता. पुढे त्या प्रयत्नामध्ये होता आणि इथे मात्र परतावा लागेल. फर्स्ट विकेट इज गॉन. निलेशला परतावा लागेल. बॅक टू द आउट का बॉट इज आहे. त्या ठिकाणी पाहू शकतो की एक राईज लक्षण कंप्लीट केला गेला. पंकज कमबॅक करतोय. तर मोठे स्ट्रोकाले मात्र आपलं रियात आपलं कंट्रोल आहे आपल्या लाईन ऑफ लेन त्यांनी सोडली नाहीये. त्याच अटॅकमध्ये होता मात्र थोडंसं स्लोअर केलं होतं बॉल मध्ये. चेंज ऑफ द पेस इथे मात्र नक्कीच पाहू शकेल. पुढे एकदा सागर ट्राय करतोय. सरळ पाहू शकाल समोर मात्र बॉल बाल मिळतोय. सरळ निघून साला आल्यावर आपल्या नावाची ओळख देत असताना सरळ पाहू शकाल शानदार दर्जेदार षटकार 6 धावा.
धावसकी इथे मात्र बेकार साऊंड पुस्तिक जबरदस्त अटॅक पाहायला मिळतोय कारण टीम शिरूरला मात्र समोर देखील राहुल पाटील सारखी टीम आणि स्ट्रॉंगली त्यांच्याकडे त्यांच्या समोर जाण्याकरता खूप मोठी ताकद बनवावी लागेल आणि त्याच पद्धतीने बॅटिंग करते सुशांत आणि मात्र समीर लपा पाहतोय आणि सागर गोलंदाजी मागवरती ओव्हर क्रमांक 3 2 षटकाचा खेळ ते कंप्लीट झाला धावसकी मात्र आपण जर पहिली तर मात्र साऊंड पुस्ती 34 या धावसंख्येवरती आतापर्यंत आपण पहिला तर सुशांतच्या बॅट मधनं एक मोठा स्ट्रोक आलाय आल्याबरोबर आपल्या नावाचा परिचय दिला गेलाय त्याला साथ देताना पाहू शकेल सलामीला बॅटर मिस्टर समीर लापा मात्र नास्ताच्या एंड वरती आहे सागर इथे लेफ्ट हँड गोलंदाजी केली जाईल धावपट्या त्यांना खऱ्या अर्थाने गोलंदाज म्हणून ओळखला जातोय सध्या तरी बस ग्रामीण मध्ये आणि देखील कमी वेळेमध्ये चांगल्या पद्धतीने स्वतःचं नाव देखील क्रिकेटमध्ये देण्याचा प्रयत्न केलाय पण म्हणतो ना की मित्रांनो पहिल्यांदा स्वतःला मात्र खऱ्या अर्थाने सिद्ध करा शिवाय तुमचं नाव होतं तुमच्या मात्र वडिलांचं नव्हतं तुमच्या वडिलांचं तुमच्या खऱ्या अर्थाने आडनावचं नव्हतं त्यानंतर तुमच्या गावाचं नाव होतं आणि ग्रामीण क्रिकेट एकच शिकवत असतं नाही नामासाठी ना पैशासाठी ओनली वन फक्त आपल्या गावासाठी एक गाव क्रिकेट आपली चांगला बॉल आहे पाहायला मिळते कुठल्यापर्यंत हाईट दिली नाही चांगली गोलंदाजी राहुल पाटील अक्षरशः चांगले नवीन खेळाडू तयार केलेत ना अप्रतिम त्यांच्यावरती सर्व काही मात्र पाहू शकाल की कानमंत्र असतील टिप्स असतील मग सातत्याने प्रॅक्टिस आंबोड्या ग्राउंड वरती आणि त्यांची स्पर्धा याच वर्षामध्ये आम्ही कंप्लीट केली खऱ्या अर्थाने चांगलं मैदान पाहायला मिळालं आणि खूप सारी मेहनत होती मात्र माटी विकेट देखील असताना ह्या प्रत्येक माटी विकेटचा अनुभव या तिन्ही गोलंदाजांना आहे आणि त्याचा परिपूर्ण फायदा हा आपण इथे पाहतो मैदानाच्या आतमध्ये पंकज खेळतं पंकज नंतर सागर जबली आपण पोहोचलो नक्कीच गुड बॉल संदीप मडपे पोहोचल ऑफिशियल पंच म्हणून 2 दिवसापासून काम करतायत खऱ्या अर्थाने मी म्हणायचं गुड ऑफ कारण जाग्यावरती उभं राहणं आणि या रखरखत्या उन्हामध्ये एक खाऊ गोष्ट नाहीये ही सोपी गोष्ट नाहीये मित्रांनो इथे मात्र त्याकरता आपल्याला स्वतःला कॅपेबल करावा लागेल एक स्ट्रॉंग मध्ये पाहू शकेल एनर्जी देखील पाहायला मिळते अशा पद्धतीने मात्र काम करतायत चांगला बॉल आहे फलंदाज शफल झाला तो ऑप्शनच्या बाहेर सुबेर मध्ये त्या ठिकाणी परफेक्ट पाहू शकाल कुठल्याही प्रकारची चुकी नाहीये चांद लेनची गोलंदाजी करते ती परफेक्ट पाहायला मिळते एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहते गोलंदाजी माग वरती असताना कारण आतापर्यंत आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं पाहायला मिळत आहे आणि भव्य दिव्य स्पर्धेच्या माध्यमातून 55 स्पर्धा तुम्ही पाहता त्या स्पर्धेतील दुसरा दिवस तुम्ही या ठिकाणी अनुभवतात वार शुक्रवार असताना आणि आतापर्यंत सागरची गोलंदाजी आपण जर पाहिलं तर आता तिन्ही बॉल ज्यावरती मात्र 2 बॉल डॉट आणि तिसऱ्या बॉलवरती सिंगल आली आहे बॉल क्रमांक 4 गोलंदाजी माग तयार एका साइड पाहू शकाल गावदेवी शिरवली आणि त्यांच्या आगीच पाहायला मिळते टीम मध्ये नक्कीच गावदेवी अंबोडे यावली ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीनं टायमिंग बंद पिकअपला फेकून दिलं गेलं स्टँड ऑन डिलिव्हर जाग्यावरनं परफेक्ट मध्ये पाहू शकाल षटकार 6 धावा संख्येवरती 1 विकेट लॉस ऑफ एक चांगली पार्टनरशिप करते चांगला बॉल आहे सागर पण पाहू शकेल नक्कीच एक शांत क्रिकेट म्हणून त्याची ओळख आहे सध्या तरी सुशांत त्याच्या नावावरती एक विक्रम आहे 6 बॉल 6 षटकारांचा आमच्यापर्यंत नक्कीच प्रमोद शेडगे माहिती पोहोचवतात हा विक्रम देखील त्याच्या नावावरती खऱ्या अर्थाने हिस्ट्री खूप मोठी आहे अनेक दिवस अनेक वर्षांमध्ये हिस्ट्री मध्ये प्रत्येक खेळाडूची संपणार नाहीये आणि त्याकरता कॅपेबल म्हणून हा खेळाडू ओळखला जातो टीम गावदेवी शिरवलीकडनं चांगली आज गुड इथे मात्र विकेट जर बदल परतावा लागेल विकेट क्रमांक 2 आपण जर पाहिलं तर षटक देखील या ठिकाणी तिसरं कंप्लीट झालंय आणि 18 बॉलचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला 18 बॉल्स नंतर धावसंख्या आपण जर पाहिली तर 2 विकेट्स नंतर गावदेवी शिरवली एक मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळते 41 या धावसंख्येवरती येणाऱ्या 6 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे त्यानंतर कोपर आणि नवसई चला आपण टॉस करण्याकरता यानंतर होणारी मॅच आपण वेळ घेऊ नका मित्रांनो कारण वेळेला महत्व द्या कारण वेळ आणि काल कोणाचं गुलाम नाहीये आणि क्रिकेटमध्ये जेव्हा अपडेट दिली जाते ना तर खरं तर प्रत्येक सेकंद आमच्याकडे देखील महत्वाचा असतो कारण दिवस रात्र शेड्यूल चालू आहे दीपक खांडेकर
नवसाई आणि कोपर चला दोन्ही कॅप्टन्स आपण या टॉस करण्याकरता. गोलंदाजी मार्कमध्ये शेवटचे 6 बॉल. मिस्टर अनिकेत याला देखील अनेक वेळा संधी दिली आहे राहुल पाटीलनं. अंतिम षटकामध्ये जर 15 ते 20 धावा तर नक्कीच एक फायटिंग स्कोर निश्चित तुम्हाला पाहायला मिळेल स्कोर कार्ड वरती. पहिला बॉल चांगल्या पद्धतीने स्वतःच्या फॉल्टीमध्ये सेल करतो की आणि विकेटचं बदल अँड बिग विकेट इज गॉन. मिस्टर समीरला देखील परतावा लागेल. विकेट क्रमांक 3. चला नक्कीच कोपर संघाचा कर्णधार आणि नवसाई संघाचा कर्णधार तुम्हाला अंतिम पुकार दिला जाईल, कारण आपण पाहू शकाल एसपी ट्रॉफी देखील ऑन झाली आहे आणि खऱ्या अर्थानं आज आमचे साथी कॉमेंटेटर तिथे देखील पोहोचणार आहेत. कारण दिवस रात्र म्हणलं ना खऱ्या अर्थानं समाज कशामध्ये प्रत्येकाला यस असा नक्कीच नेहमीच म्हणणारे व्यक्तिमत्व. मात्र ती स्पर्धा कुठेही असू द्या ती स्पर्धेला पोहोचण्याचा खरं धाडस त्यांच्याकडे आहे. आणि इथनं आपण जर पाहिलं तर आजचा प्रवास त्यांचा तिथे असेल नक्कीच. एसपी बिलोशी, अभिनव पाटील यांचं गाव आपल्याला पाहायला मिळेल. तिथे मात्र नाईट स्पर्धा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. रोशन भोमटे सायकल इनवरती आहे. अनिकेतनं पहिल्या बॉलवरती पाहू शकाल एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सिद्ध केली आहे. यशाच्या भूमिकेमध्ये असलेला आपण जर पाहिलं तर नक्कीच क्षेत्ररक्षक खूप महत्वाचं असतं, कारण पूर्ण क्षेत्र पाहण्याचं त्यानंतर ऍक्शन झोन मध्ये पाहू शकतो आपण आपल्या गोलंदाजीचं मनोबल वाढवणं ही ताकद त्याच्याकडे असते. त्यावेळी ऑप्शनच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र टिपला बॉल लागून चला शॉर्ट थर्डमॅन मध्ये ती स्लिप तगडा एक सिंगल आली आहे आणि एक सिंगलच्याच मदतीनं स्कोर कार्ड इथे जाऊन पोहोचत आहे. 42 या धावसंख्येवरती. चला नवसाई संघाचा कर्णधार आणि कोपर संघाचा कर्णधार आपल्याला भरपूर मॅचेस आजच्या दिवसामध्ये कंप्लीट करायच्या. पहिल्यांदा आपण जर पाहिलं तर एक गाव फॉर्मॅट कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला. ओपन स्पर्धा मध्यांतर या गटाला या ठिकाणी संधी दिली. नवसाई गट पाहतो इथे मात्र 5 सर्व्हिस पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा एज पाहायला मिळते. सर मात्र राहुल पाटीलच्या हातामध्ये बॉल आणि सर विकेट क्रमांक या ठिकाणी 4. जर पाहतो नक्कीच सध्याची स्थिती मॅचची तुम्हाला पाहायला मिळते. जिथे मात्र निलेश भाग झाला तिथे नंतर कमबॅक पाहायला मिळाला. त्यानंतर एकी बॅटरला इथे मात्र थाला दिला नाही आहे. एक चांगली लाईन पाहायला मिळते. सुपर गोलंदाजी ॲज गुड क्रिकेट ॲज अ पॉसिबल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सौरभ वॉट बॉल काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते. अडबो जरी नसेल तरी माझ्याकडे जिद्द आहे, माझ्याकडे चिकाटी आहे, माझ्याकडे प्रयत्न आहेत. ह्या 3 गोष्टीचा मी वापर करेन मैदानाच्या आतमध्ये. त्यातील आपण पाहू शकाल गोलंदाज अनिकेत आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतो. आतापर्यंत ज्याने 2 विकेट फक्त एक सिंगल या ठिकाणी खरेदी केली आहे. 4 बॉलचा खेळ त्याने कंप्लीट केलाय आणि 4 बॉल मध्ये फक्त एक सिंगल. यावेळी मात्र मोठा सो खेळायचा होता. चेंडू हवेमध्ये आहे. सेम सुरुवात पाहू शकाल थॉमस लँड पण चेंडू या ठिकाणी लँड होत असताना दुसऱ्या धावेसोबत तिसरी धाव इथे कंप्लीट केली जाईल का? मात्र इथं विकेट येते आहे. 2 धावा सहज कंप्लीट केल्या. कुठल्या मध्ये गरज नसते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि या 2 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड इथे मात्र जाऊन पोहोचतो 44-44 या संख्येवरती. अंतिम बॉल बाकी आहे. असं वाटलं 50 की 60 धावा तिथे सुरुवात पाहिली होती. मात्र राहुल पाटीलच्या ओव्हरमध्ये मग त्यानंतर पंकज गोलंदाजी मार्क करते. तिथे देखील मात्र निलेशच्या बॅटमध्ये 3 षटकार पाहायला मिळाले. मात्र सागरचं स्पीड ते इम्पॉर्टंट ठरलं. या मॅचमध्ये टर्निंग पॉईंट पाहायला मिळालं जिथे थोडंसं मॅचला टर्न देण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यानंतर अनिकेत राहुल पाटील काबिले तारीफ. स्वतः देखील कमी वर्षामध्ये कमी वेळेमध्ये स्वतःला सिद्ध केलं क्रिकेट टेनिस बॉल मध्ये. पण त्यानंतर आपल्या गावाला प्रमोट केलंय. कारण ज्या गावामध्ये जन्म घेतला तो गाव माझा आहे. त्या गावाची जर्सी मी प्रदान केली ना. त्या गावाकरता खूप काही करायची इच्छा माझ्या मनामध्ये आहे. आज प्रत्येक क्रिकेटर ग्रामीण प्रसंग पहिलं प्लॅटफॉर्म तुमचं ग्रामीण टेनिस बॉल आहे हे विसरू नका कधीच.
शेवटी चांगला बॉल स्विंग अँड मिस षटक या ठिकाणी आपण पाहिलं तर 4 कंप्लीट झाले आणि पहिल्या पूर्वार्धात इथेच थांबूयात. धावसंख्या टोटल आपण जर पाहिली तर 44 या धावसंख्येवरती आहे आणि विचार करता 24 बॉल्स अँड 45 रन्स विन द मॅच. द रिकॉर्ड टीम गावदेवी अंबोडे आणि ते ऐकून करता पुनश्च एकदा सर्वांनी आदरणीय पालघर भूषण पुरस्कार आणि आमचे गुरुवर्य प्रमोद शेडगे सर जॉईन होतील. त्याआधी घेऊयात आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. सर नवसाई संघाचा कर्णधार आणि कोपर संघाचा कर्णधार तुम्हाला अंतिम पुकार असेल का मॉटेचे. टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या त्वरित. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हायचं आहे. या अगोदर आपण व्हॉइस ऑफ किल्टन आवाज ऐकला तर गणेशजी पांडवे यांचा त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. आजचा सलग दुसरा दिवस त्यांचा. चला कोपर टीमचे कॅप्टन अमित पाटील आय थिंक सो या ठिकाणी उपस्थित सुद्धा झालेत. चीअर अप करण्यासाठी आलेत. चला कोपर टीमचे कॅप्टन प्लीज लवकरात लवकर आपण यायचंय. चला फिल्डिंग सेट करून घ्या. लगेच 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचंय. श्रद्धांजली चषक संदीप 2026 चं हे शानदार आयोजन संपूर्ण यंगस्टर जे ऑर्गनायझर आहेत आणि चांगले आमचे लाडके आयोजक या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं आता त्यांची सुरुवात झाली. एक पाऊल पुढे या ऑर्गनायझरच्या माध्यमातून ओमकार पाटील असतील, जयेश किनी असतील, तुषार मडवी असतील, केतन तरे असतील, हर्षद मडवी असतील, वेदांत पाटील, हार्दिक मडवी, हर्षल जाधव, मीत गावड, प्रतीक पाटील, वैभव पाटील, आरजू घरत, अतुल कांबळे, वेदांत साने, विकी, जय मडवी, उज्ज्वल जाधव, ऋषभ डुकले, तन्मय दळवी या संपूर्ण आपण पाहिलं तर अपकमिंग यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन निलेजी मडवी साहेब जे अध्यक्ष धर्मवीर प्रतिष्ठान आणि मकरंजी पाटील साहेब, मकरंजी मडवी साहेब समाजसेवक सामाजिक संस्था चांदीप आपण पाहतायत यांच्या विद्यमानाने श्रद्धांजली चषक चांदीप 2026चा आजचा सलग दुसरा दिवस. काल 8 टीम्सने या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि 8 टीम मध्ये संतोष भुवन टीमने एमसीसी स्पोर्ट्स कासारवडवली टीमला पराभूत केल्यानंतर टॉप 4 मध्ये प्रवेश केला आणि आजचा सलग दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर मिस्टर दीपेश घेरतला आपण पाहतायत. दीपूला गोलंदाजी मार्कवर आणलंय. राहुल पाटील सध्या चर्चेत राहिलेला हा खेळाडू, कारण सातत्य या खेळाडूकडे आहे. चांगल्या मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव सुद्धा पाहायला मिळतो. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी असेल तिथे जाऊन एक मॅन ऑफ द मॅच ज्यांनी मिळवलं आणि तिथून खूप फ्रेम मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. राहुल पाटील आणि एका साईडला आपण पाहिलं तर सागरला आपण पाहतायत. पहिलाच बॉल चीफ शॉट खेळलाय. गॅप मध्ये बॉल पाहायला मिळतोय, परंतु फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत बॅकअप साठी. चांगली फिल्डिंग होईल, तत्पूर्वी सिंगल मिळेल ऑफ द मार्क. एक चांगल्या फलंदाजाची हीच निशाणी असते की पहिला बॉल त्याने ऑब्झर्व करणं, परीक्षण निरीक्षण करून खेळलं आणि तेच केलं यावेळेला. शिरवली टीमचा विचार केला तर निलेश शिळका यांना आपण पाहतायत, पोलीस दलात कार्यरत आहेत आणि क्रिकेटवर अफाट प्रेम करणारा हा खेळाडू सातत्य पूर्ण पाहायला मिळतो.
मग या खेळाडूकडे सुद्धा आपण पाहिलं तर मोठमोठे अनुभव आहेत, मोठी स्पर्धा खेळण्याचा. पागदरे 11 या टीम मधून ऑल इंडिया ओपन सुद्धा क्रिकेट चांगलं खेळलंय आणि त्यामुळे तो अनुभव कुठेतरी या अपकमिंग यंग टॅलेंटला मिळतोय. त्यामध्ये सौरभ भोईरचं नाव घेईन, एक अनुभवी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आणि या खेळाडूंना मात्र आता घेऊन पुढे जात असताना सुशांत तुबाळीला आपण पाहताय स्वतः ॲज अ विकेट किपर. 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया आहे. फुल टॉस बॉल होता, ह्या वेळेला सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होते. विजयासाठी टार्गेट सेट केले गेले ते एकंदरीत आपण पाहिलं तर 45 धावांचं 45 रन्स, 45 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना सध्या तरी आपण पाहिलं तर 1 रनवर संघ जाऊन पोहोचतोय. गावदेवी आंबोडे खोलवर चेंडू होता ऑन साईडला, ऑन ड्राईव्ह खेळत असताना सागरच्या बॅटमधून 1 रन येईल. समित उबाळे पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. तुमची ग्राउंड फिल्डिंग खूप छान असायला हवी क्रिकेटच्या खेळामध्ये. काल पुन्हा एकदा भारतीय टीमने दर्शवून दिलं की कॅचेस कसे घ्यायला हवेत. अक्षर पटेल जो झेल टिपला तिथे मॅच टर्न झाली. त्यानंतर सूर्यकुमार यादवने अप्रतिम चांगलं या वेळेला झेल टिपला आणि तो सुद्धा झेल खूप महत्वपूर्ण पाहायला मिळाला. यावेळेला ऑन साईडला गुडघ्यावर बॅलन्स करत फॉलोइंग स्वीप खेळलाय आणि सरळ बॉलला फेकून दिलंय षटकारासाठी. ही ताकद आहे या खेळाडूची, ही ओळख आहे. सरळ बॉलला फेकून दिलंय 6 धावा. गुड शॉट बाय राहुल पाटील. गुडघ्यावर बॅलन्स केलं, पोझिशन मध्ये आले. फॉलोइंग स्वीप कसं खेळायचं हे या बॉलवर दर्शवून दाखवलं आणि त्यानंतरचा हा स्विचिटचा मात्र मिस टायमिंग स्ट्रोक तेवढीच चांगली उमेदीने फिल्डिंग केले. निलेश शेळका यांच्या माध्यमातून स्वतःला झुकलं होतं. 100% कसे द्यायचे हे मात्र या खेळाडूंकडून सातत्याने अपकमिंग यंग टॅलेंटने शिकावं. 8 रन झालेत आतापर्यंत. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 45 धावांचा पाठलाग करत असताना एक फायटिंग टोटल जरूर उभारले गेले, परंतु राहुल पाटील या खेळाडूवर परिपूर्ण निर्भर असेल. ऑन साईडला पुन्हा एकदा क्रॉस बॅटचा वापर केला होता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. दीपक खांडेकर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. डायरेक्ट फिट करण्याचा इरादा होता. अशा वेळेला तुम्हाला रिस्क घ्यावी लागते क्रिकेटच्या खेळामध्ये. कधी कधी हाफ चान्सेस फुल चान्सेस मध्ये तुम्हाला कन्वर्ट करावे लागतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 वर जाऊन पोहोचली. पहिलं षटक आपण पाहिलं तर सावध पवित्र घेत खेळलं गेलंय, कारण राहुल पाटील सध्या तरी बॅटिंग चांगली करत असताना पाहायला मिळतोय. दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज स्वतः निलेश शेळका येताना पाहायला मिळतोय. या खेळाडूकडे सुद्धा तेवढंच पोटेन्शियल आहे. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 बॉल मध्ये विजयासाठी 36 रनची आवश्यकता असेल. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. विश नेटवर्क या चॅनेलवर सध्या आपण या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत. गोलंदाज निलेश शेळका आपल्या गोलंदाजी मार्कवर ट्रॅप रचला जाईल राहुल पाटीलच्या अगेन्स्ट, कारण बऱ्याच वेळेला बॅटल रंगलेला आहे दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. कालचा दिवस आपण पाहिला तर भारतीय संघाने जबरदस्त गाजवला आणि फायनलचं तिकीट मिळवलंय 8 मार्चला संध्याकाळी. बरोबर आपण पाहणार आहोत. अतिशय चांगला सामना आणि लढत पाहायला मिळेल. परंतु काल एका खेळाडूने पुन्हा एकदा मणी जिंकली, संजू सॅमसन. त्याच्या अगोदरच्या मॅच पर्यंत भरपूर आपण पाहिलं तर आक्षेपार्ह केलं गेलं होतं, परंतु त्यानंतर जगाने पूर्ण डोक्यावर घेतलं. म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. बरोबर मनकवडा ओळखला होता की ऑफस्टंपच्या बाहेर येऊन खेळेल, फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न असेल, शफल होऊन खेळण्याचा फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न करेल, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाहीये आणि पहिलाच बॉल या वेळेला आपण पाहतायत. निलेश शेळका भरपूर वर्षांचा अनुभव आहे, नो डाऊट अबाउट इट, आणि त्यामुळे चांगली गोलंदाजी करण्याचा नेहमीच मानस सकारात्मक दृष्टिकोन ठेवत असतो. यावेळेला अप्रतिम घुटना टेक और एक चव्वा देख, व्हाट अ शॉट. चांगला फटका पाहायला मिळतोय आणि सरळ बॉल निघून जाईल आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. 4 रन. या माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज हंबल रिक्वेस्ट.
नौसाई टीमचे कॅप्टन ऑलरेडी आलेले आहेत प्रफुल्ल या ठिकाणी. तर प्लीज कोपर टीमचे कॅप्टन जर आले असतील तर प्लीज आपण लवकरात लवकर या, अन्यथा जेवढा वेळ तुम्ही घेतील तेवढ्या तुम्हाला षटकं कमी केली जातील. धावसंख्या झाली ती 13. विजयासाठी 32 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. चांगला बॅटर रंगेल, चौकार आलाय, त्यानंतर दबाव. या वेळेला क्लीन बोल्ट, सुपर डिलिव्हरी. म्हणून मी म्हटलं होतं चांगला बॅटर रंगेल, कारण दोन्ही खेळाडूंकडे तेवढीच क्वालिटी आहे. सुंदर बॉलची सांगता होत असताना गुडलेन स्पॉट वरून बॉल मात्र यावेळेला बाउन्स झालाच नाही, खाली राहिला. सबमरिंग डिलिव्हरी आणि मिडल स्टंप बरोबर भेटला आणि सरळ बॉल निघून जातो. यष्ट्यांचं वेध घेणारा जणू काही या बॉलने स्टंपची गळाभेट घेतली आणि इथून क्लीन बोल्टच्या माध्यमातून राहुल पाटील ज्या खेळाडूवर परिपूर्ण निर्भर होतं, परंतु आता मात्र हा खेळ असा आहे की एका दुसऱ्याचा खेळ नाहीये. तुम्हाला 11च्या 11 खेळाडूंना चांगली संधी उपलब्ध असते आणि तुम्ही तुमची भूमिका काय आहे हे मात्र दर्शवणं हेच उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळतं. काल 22 वर्षाच्या खेळाडूने इंग्लंडच्या जेकब बेथलने जबरदस्त सेंचुरी मारत भविष्य उज्ज्वल आहे असं इंग्लंड टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. परंतु जरी संजू सॅमसनला मात्र मॅन ऑफ द मॅच मिळाली, परंतु त्याने सांगितलं मी या मॅचचा हकदार नाहीये. जसप्रीत बुमराह नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान आहे आणि तो खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅचचा हकदार आहे. ते 18वं षटक आणि 18व्या षटकात सॅम करनचा पहिलाच बॉल. या वेळेला मात्र वन बाउन्सने कॅच कॅरी केल्यानंतर MS धोनी या आपण पाहिलं तर VIP कक्षेमध्ये एक वेगळंच वातावरण पाहायला मिळालं होतं आणि ती क्लिप व्हायरल होताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. साक्षी धोनीची चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. एक चौकार आल्यानंतर माझ्यामध्ये ती धमक आहे, विकेट घेण्याची ताकद आहे, हे निलेश शेळका यावेळेला दर्शवत असताना पाहायला मिळतोय. ग्रेट बॉलिंग. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 रन झालेत आतापर्यंत एक गडेच्या मोबदल्यामध्ये. 13 लॉस ऑफ 1 विकेट. राहुल पाटील एक महत्वपूर्ण विकेट पाहायला मिळाली. चांगला बॉल होता. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना 1 रन तर मिळेल, दुसऱ्या रनसाठी पलटतील का? धावा येणे फार गरजेची गोष्ट आहे, परंतु इथे हा ना करता करता इथे विकेट मिळण्याची चान्सेस, परंतु 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. अंकित स्वतः त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. सौरभ भोईरे वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. एक नौका आता खेळाडू इन झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 15 लॉस ऑफ 1 विकेट. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. सुपर बॉलिंग. अनुभवाचा परिपूर्ण खजिना यावेळेला दर्शवत असताना एक सेफ स्पेल पाहायला मिळाला. काय बॉल डिलिव्हर्ड केला होता. राईज झाला बॉल. टप्पा पडल्यानंतर जो बाउन्स मिळाला तो अगदी नेत्रदीपक पाहायला मिळतोय. सुशांत उबाळीच्या हातामध्ये बॉल डिलिव्हर्ड झाला. इथून जर आपण पाहिलं तर 2 षटकं कंप्लीट झाली. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 15 रन. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 30. 12 बॉल 30 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. चांगला अनुभव ह्या वेळेला देत असताना या खेळपट्टीवर निलेश शेळका. सद्रक्षणाय खल निग्रहणाय हे मात्र पोलिसांचं ब्रीद वाक्य सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. 12 बॉल आणि विजयासाठी 30 रनची आवश्यकता आहे. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. पाहिजे तुम्हाला कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला नेहमी स्ट्रॉंग असावं लागतं. ते गुणवत्ता सिद्ध करावी लागते. तुम्ही मैदानात काय करता याला फार महत्त्व दिलं जातं या क्रिकेटच्या खेळामध्ये. सध्या आपण पाहिलं तर ग्रामीण क्रिकेट सुद्धा डेव्हलप होत चाललंय. ग्रामीण खेळाडू पुढे चाललेत आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटचा आता तडका हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे आता टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस, जिथून 1000 पासून स्पर्धा सुरुवात झाली ती 1 लाखाच्या घरापर्यंत पोहोचली, परंतु आता 1 लाख सुद्धा नॉर्मल झाले बक्षीस. आता तिथून 1,50,000, 2 लाख, 3 लाख. अप्रतिम. चांगला फिरवलाय. स्लोवर 1 बॉल होता आणि तेवढीच फ्लाइट दिली या बॉलला. सरळ सुशांत उबाळीच्या हातामध्ये बॉल निघून चाललाय आणि त्यातल्या त्यात आपण पाहिलं तर ग्रामीण धमाका बिग बॅश. सध्या आपण पाहिलं तर चर्चेत ग्रामीण क्रिकेटचं वर्ल्ड कप म्हणून ज्याला ओळखलं जातं
आणि 13 लाख रुपये पहिलं प्राइज पाहायला मिळतं. 4 व्हीलर ग्रामीणसाठी आणि ओपन साठी सुद्धा पाहायला मिळते. म्हणजेच एक ग्रामीण क्रिकेट आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर खूप पुढे चाललंय आणि त्यामध्ये आज खेळाडूंचं स्वप्न निर्माण झालंय. या खेड्यापाड्यात ग्रामीण विभागामध्ये जरी स्वप्न मोठी असतात, सोयी सुविधा कमी असतात, परंतु आमचे ग्रामीण खेळाडू खऱ्या अर्थानं कधीही कारण सांगत बसत नाहीत. इथे चांगलं क्रिकेट खेळत असतात, पुढे जातात आणि आपल्या आई वडिलांचं नाव, गावाचं नाव रोशन करतात. ही ग्रामीण क्रिकेटची खरी ताकद आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 रन झाले, 10 बॉल 29 ची आवश्यकता. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. ओव्हर पिच बॉल होता आणि सरळ बॉलला फेकून दिलाय. समालोचन कक्षेच्या दिशेने षटकारात परावर्तित करणारा हा धमाकेदार निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार. 6 धावा. ओव्हरपिच बॉलला थारा नाहीये. ज्या पद्धतीने आपण पाहतायत ओव्हरपिच बॉल, शॉर्ट ऑफ लेन बॉल, फुलटॉस बॉल, या बॉलची खऱ्या अर्थानं प्रतीक्षा फलंदाज करत असतात आणि त्यामधला हा बॉल पाहायला मिळाला. चांगला बॉल डिलिव्हर केलाय, खाली राहिला होता. हा सुद्धा बॉल ऍडव्हान्टेज होता. इथून षटकारानंतर धावसंख्या 22 झाली. डॉट बॉल नंतर आता इक्वेशन असं आहे 8 बॉल आणि 23 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. गावदेवी अंबोडे या टीमला 8 बॉल 23. यावेळेला फॅन्सी शॉट खेळलेत, रिस्क घेतली होती आणि सरळ बॉलला मात्र यावेळेला भिरकावून दिलाय. संदीप मडवी यांचा इशारा येतोय चौकारात. 4 रन. गुड शॉट. 26 धावा झाले, 26 रन. काय बॅटिंग सुरू आहे आतापर्यंत. पंकज गोलंदाजीमध्ये सुद्धा खूप चांगली चमक दाखवली. आता फलंदाजीमध्ये सुद्धा तेवढीच चमक दाखवत असताना पाहायला मिळतोय. कारण जेवढे तुम्ही झिजाल तेवढे तुम्ही चमकाल असं म्हटलं जातं. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 26. 19 रनची आवश्यकता. बॉल आहे 7 आणि 7 बॉल मध्ये 19 रन गावदेवी अंबोडे या टीमला विजयासाठी. 7 बॉल 19. फाईन लेग आतमध्ये आणलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दीपक खांडेकर. ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केला होता. मिडल ऑफ द बॅटने बरोबर बॉल कनेक्ट होऊ शकला नाही. 1 रन तर मिळेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 27 वर जाऊन पोहोचले गेले. आता 18 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 6 आणि 6 बॉल मध्ये 18 रन हे सामन्याचं समीकरण असेल. सहा बॉल 18 रन. गोलंदाज अंकितला कदाचित गोलंदाजी मार्कवर आणलंय, इशारा केलाय. अर्थातच अंकितला या वेळेला गोलंदाजी मार्कवर आणलं जाईल. 6 बॉल आणि 18 रन हे सामन्याचं समीकरण. अगदी उष्णता फार मोठ्या प्रमाणात वाढू लागले, त्यामुळे जास्तीत जास्त खेळाडूंना पाणी प्राशन करा आणि घरातून निघताना आपण देवारात गेल्यानंतर देवपूजा तर करतो, प्रार्थना करतो की आजचा दिवस चांगला जावा, आज ट्रॉफी आमच्या गावामध्ये यावी. परंतु त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. परंतु निघताना आपण घरातून नाश्ता करून निघा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही. जेवढं तुम्ही पाणी प्राशन करतील तेवढं मात्र डिहायड्रेशन पासून तुम्ही वंचित राहतील. गॉगल आणि कॅपचा जास्तीत जास्त वापर करा. कारण कधी कधी होतं ग्रामीण भागामध्ये आपण पाहिलंय की कॅप गॉगल परिधान केल्यानंतर चांगलं लुक आपण परिधान केल्यानंतर असं वाटतं त्या खेळाडूला की लोक म्हणतील की स्टाईल मारतोय, परंतु त्यापेक्षा आपल्याला काय सेफ्टी आहे याकडे तुम्ही लक्ष द्या. कारण लोक काय म्हणतील यापेक्षा आपण काय करणार आहोत. कारण अर्ध आयुष्य यामध्येच जातं की लोक काय म्हणतील, आपण काय करावं. 6 बॉल 18 रन. अंकितचा पहिलाच बॉल ऑन साईडला ड्राइव्ह खेळलाय. यावेळेला फंबल झाले आणि 2 रन्स कंप्लीट केले जातील. या दुहेरीने तिसऱ्या रन साठी वळाले होते, परंतु इथे 2 रन्स मिळतील. आता 5 बॉल आणि 16 रन. पुन्हा एकदा बॉल तयार. 5 बॉल आणि 16. बॅटल चांगलं रंगलंय, परंतु पंकजने आतापर्यंत जी अंडरस्टँडिंग बॅटिंग केली ते वाखाणण्याजोगे पाहायला मिळते. राहुल पाटील बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी पंकज सध्या तरी चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतोय.
5 बॉल आणि 16 रन. ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न होता, बरोबर एलिव्हेशन मिळालं नाही. सौरभ भोईर पुढे सरसावेल, फेकी करेल, चेंडूला यावेळेला फेकेल, तत्पूर्वी 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. आता 4 बॉल आणि 14 रनची आवश्यकता आहे. 4-14चं समीकरण कधी कधी होतं ज्यावेळेला तुम्ही प्रॅक्टिस करत नाही, त्यावेळेला प्रॅक्टिसचा अभाव हा स्पष्टपणे आपल्यावर जाणवतो. 4 बॉल आणि 14 रन. 4 आणि 4 बॉल 14. कर्जोन टीमचा कॅप्टन कर्जोन आणि नवसई, चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. कर्जोन वसईस नवसई दोन्ही टीमचे कॅप्टन. चार बॉल आणि 14 रन हे सामन्याचं समीकरण. संदीप मडवे आहेत ऑफिशियल अंपायर्स. कर्जोन वर्सेस नवसई. चला कर्जोन टीमचा कॅप्टन या. नवसई टीमचे ऑलरेडी प्रफुल आलेले आहेत. कर्जोन टीमचे कॅप्टन यावेळेला ऑन साइडला, वाह, सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जबरदस्त यावेळेला फटका खेळलाय. काय फटका होता, क्लास टायमिंग. यावेळेला ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय. सुपर टायमिंग, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट प्लेइंग लाईक अ वाव. व्हॉट अ शॉट बाय पंकज. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलंय, या बॉलला कॅप्चर केलंय मुनीत कुडूने. सुपर. या षटकाराने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत आपण पाहू शकताय. आता 3 बॉल आणि 8 रन. अंकित एक पार्ट टाइम गोलंदाज आणि त्यामुळे थोडस गोलंदाजीमध्ये या वेळेला थोडासा अभाव दिसत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल आणि 8 रन. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. अंकित पुन्हा एकदा, पंकज टू अंकित. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. करूया टॉस आपण लगेच. ऑन साइडला क्रॉस बॅटचा वापर केलाय. वन हँडने बिटवीन द गॅप मध्ये फार वेगाने दीपक खांडेकर मात्र चेंडूला स्टॉप केलंय. 2 रन्स मिळतील. चांगली थिंकिंग वापरली, अन्यथा बॉल फार वेगाने निघून गेला असता. या ओंकार पाटील यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे प्रायोजक आहेत, आयोजक आहेत. एक पाऊल पुढे टाकले त्यांनी. धर्मवीर प्रतिष्ठान, श्रद्धांजली चषक चांदीप आणि ओंकार पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करूया कॉइन स्पिन. आता बॉल आहेत 2 आणि 2 बॉल मध्ये 6 रन. दोन बॉल आणि 6 रन हे सामन्याचं समीकरण. पंकज अफलातून यावेळेला कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. चेसिंग कंपल्सरी असल्याकडे धावा तुम्हाला कराव्याच लागतील. 2 बॉल आणि 6 रनची आवश्यकता आहे. सध्या फिल्डिंग सेट केली गेले. हा निर्णायक बॉल असेल. दोन्हीही बॉल निर्णायक असणार आहेत. 2 बॉल आणि 6 रन. नवसई टीमने टॉस जिंकलाय आणि निर्णय आमच्यापर्यंत कळवतील. फिल्डिंग स्वीकारले. ऑन साइडला 1 रन तर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाईल. दुसऱ्या रन साठी पलटतील का, फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत इथून जर आपण पाहिला तर 2 रन्स कंप्लीट होतील की काय. नाही, 1च रन मिळेल. मात्र 1 बॉल आणि विजयासाठी थर्ड अंपायर या आपण चेक करूया. बॉल गोलंदाजावर आक्षेप आहे का, बॉलर जर्क आहे का, हे मात्र चेक केलं जाईल. या वेळेला पंचांना कोणत्याही क्षणाला जर शंका उद्भवली तर तिथे पंच मात्र यावेळेला संदीप मडवी यावेळेला दर्शवतील. तुम्ही कोणी यायचं नाहीये. खेळाडू आले तर पॅनलाइज आहे. खेळाडू कोणी येणार नाहीये इथे. संदीप मडवी येतील. जो काही निर्णय असेल तो मात्र दिला जाईल. पंचांचा जो फेअर डिसिजन असेल तो मात्र या वेळेला दिला जाईल. कोणी वरती यायचं नाहीये.
चला अंपायर जातील आणि जो काही डिसिजन असेल तो मात्र पंच दर्शवतील. सध्या आपण पाहताय डिसिजन पेंडिंग आहे. 5व्या बॉलवर आक्षेप हा घेतला गेलाय आणि यावेळेला आपण पाहू शकताय पंच जो काही डिसिजन असेल तो देतील. यस अंपायर, नो बॉल. गोलंदाजाला जर्क करणं, गोलंदाजाची जी शैली आहे त्यामध्ये खूप सुधारणा करावी लागेल. मात्र इथून जर आपण पाहिलं तर या वेळेला आपण पाहतायत रन्स किती आहेत या बॉलवर. एक रन आणि 3 रन पॅनलाइज, एकंदरीत 4 रन मिळतील. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 4 रन ऍड होतील.
विजयासाठी 4 रनची आवश्यकता. दोन बॉल आणि विजयासाठी 4 रनची आवश्यकता असेल. पंकज स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अनिकेत, यावेळेला अनिकेतला आपण पाहतायत गोलंदाजाला बंदी आणले गेले. या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याला गोलंदाजी देता येणार नाहीये, याची दखल घ्यायची आहे. रोहितला गोलंदाजी मार्कवर आणलंय. 2 बॉल आणि 4 रन. चेसिंग कंपल्सरी आहे. 2 बॉल 4. पंकज ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय, अफलातून बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. दोन बॉल आणि विजयासाठी 4 रनची आवश्यकता. चला मॅच स्टार्ट करायची आहे. वेळ फार दवडला गेलाय या मॅचला. 2 बॉल आणि विजयासाठी 4 रनची आवश्यकता. रोहित पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. नो बॉल. फ्रीचा सिग्नल तुम्हाला चेंज करावं लागणार नाहीये, अन्यथा पुन्हा एकदा नो बॉल मिळेल तर नो एक्सक्यूज. कारण नियम तर जो आपण पाहतायत त्या गोष्टींचं नियमांचं पालन करणं फार गरजेची गोष्ट आहे. दोन बॉल आणि विजयासाठी 4 रनची आवश्यकता. दोन बॉल 4 रन. रोहित आपल्या बॉलिंग मार्कवर. पंकज सध्या तरी आपण पाहताय डू ऑर डाय असा सामना पाहायला मिळतोय. कोणता संघ मात्र या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवेल याकडे लक्ष असेल. प्रतिष्ठेची लढाई पाहायला मिळते. चला मॅच स्टार्ट करायची आहे. वेळ फार दवडला गेलाय. 2 बॉल 4 रनची आवश्यकता. यावेळेला आपण पाहिलं तर आता सामन्यात पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होतोय. इथे विकेट डाऊन. अनिकेतला परतावं लागेल बॅक टू द पॅव्हिलियन. 1 बॉल आणि विजयासाठी 4 रनची आवश्यकता आहे. 1 बॉल आणि 4 रन हे सामन्याचं समीकरण. चेसिंग कंपल्सरी आहे. 1 बॉल आणि 4 रन. अतिशय सामना बॅलन्सिंग आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 1 बॉल आणि 4 रनची आवश्यकता. अक्षयला आपण पाहतायत. 1 बॉल आणि विजयासाठी 4 रन हे सामन्याचं समीकरण. पंकज सध्या लयबद्ध होत असताना रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. 1 बॉल आणि 4 रन हे सामन्याचं समीकरण. एक बॉल आणि 4 रन. पंकज ज्या पद्धतीने चांगली बॅटिंग करतोय, परंतु रोहितने पहिला बॉल जो डिलिव्हर केला यावरून त्याचे संकेत आणि इरादे स्पष्टपणे दिसत आहेत की शेवटच्या बॉलवर षटकार येईल, चौकार येईल, याकडे सर्वांचं लक्ष वेधित राहिलंय. 1 बॉल आणि 4 रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार. राईट मोर द विकेटने रोहितला आपण पाहतायत उजव्या हाताने. या वेळेला ऑन साइडला जरूर खेळले गेले. सौरभ पुढे सरसावतोय, मात्र या वेळेला बॉलने वेध घेतलाय बाउंड्री लाईनचा आणि सरळ बॉल निघून जाईल 4 रनसाठी. खराब फिल्डिंग सौरभ भोईरची. त्या बॉलवर आला होता, वेट अँड वॉच केलं असतं आणि कुणाल जुंदर यांच्याकडून जर आपण पाहिलं तर 500 रुपयांचं कॅश प्राइज. कुणाल जुंदरचं खऱ्या अर्थानं हृदय खूप मोठा आहे आणि पंकजला त्याच्यासाठी 500 रुपये आले हा चौकार ठोकल्याबद्दल. आणि शिरवलीकर मात्र नाखुश, नाराज, निराश आणि त्यांचा प्रवास इथेच मात्र समाप्त होत असताना पाहायला मिळतोय.
तर कॉंग्रॅच्युलेशन आणि पंकज ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पंकज घ्या आपण. पंकज आपण मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी यायचंय आणि जशी मॅचला सुरुवात होईल तसं गणेशजी पांडव आमचे साथी समालोचक यांचा आवाज आपण ऐकणार आहोत.